कल्पना नाही ना? आहे का? कुठे? मग कुठपर्यंत आलो होतो? दशरथ राजाचं कर्म कुठलं? तर एक दिवस दशरथ राजा जंगलामध्ये शिकार करण्याकरता गेला होता. शिकार करण्याकरता गेला, दुपारचा टाइम झाला, पोटामध्ये अन्न पाण्याचं कण नाही, एक काही शिकार हातामध्ये भेटत नाही. शेवटी दशरथ राजा कंटाळला. त्याने ठरवलं, समोर पाण्याचा तलाव आहे, त्या तळ्यावर दुपारच्या टायमाला कुणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता येणार आणि त्या पाण्याचा आवाज झाला का त्या दिशेने आपण बाण मारायचा. म्हणून दशरथ राजा धनुष्यावर घनदाट जंगलामध्ये एका झाडावर धनुष्यावर बाण लावून बसलेला असताना त्याच टायमाला श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई बापाला घेऊन काशी यात्रेला चालला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजले. आई बाप म्हटले, बाळा अरे फार तहान लागली, जंगलातून कुठून तरी पिण्याकरता पाणी घेऊन ये. म्हणून श्रावण बाळानं आपल्या आंधळ्या आई बापाची कावड एका झाडाखाली ठेवली आणि तो आपल्या आई बापाला पाणी आणण्याकरता गेला. तळ्यावर गेल्यानंतर त्यानं लांबूनच आपला कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. शास्त्र असं सांगतं, कुठल्याही माणसाला पाणी देताना महिलांकरता आपल्या बोटाचं जे नख आहे त्या नखाचा स्पर्श पाण्याला होता कामा नाही. कारण आपल्या नखामध्ये जेवढं विष असतं तेवढं कशातच नसतं. आपण म्हणतो एखादा पाहुणा आला त्याला पाणी जर पाजलं तर पाण्यासारखं पुण्य नाही, पण त्याला आपण आपलं बोट बुडून जर पाणी दिलं तर त्याच्यासारखं पापही नाही. त्याला विष पाजल्याचं पाप लागतं. बऱ्याच बायकांना सवय असे, ग्लास भरतात आणि बोट त्याच्यामध्ये बुडवतात आणि म्हणतात घ्या पाणी. कसं काय प्यायचं? विष पाजल्याचं पाप लागतं. म्हणून बघा, हा पूर्वीच्या काळी साधूच्या कमंडलूला कडी असायची का? तर नखाचा स्पर्श पाण्याला होऊ नये याकरता. लांबूनच कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. पाण्याचा बुडबुड असा आवाज झाला. दशरथाला वाटलं अरे नक्कीच कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आला. त्यानं पुढचा मागचा विचार न करता बाण मारला आणि तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. आई बापाला तहान लागली, बाळ गेला पाण्याला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. दशरथाने बाण मारिला श्रावण बाळाला. येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला. तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता गेला. दशरथानं बाण मारला. तोच बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन लागला. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. सर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. श्रावण बाळ विव्हळला, खाली पडला. दशरथाच्या लक्षात आलं की अरे माझ्या हातून कुठल्या तरी प्राण्याची शिकार न होता माणसाची शिकार झाली. पळत गेला, त्याला उचललं. त्याला सांगितलं तू कोण आहेस? त्यानं मी सांगितलं श्रावण बाळ आहे. तू कोण आहेस? त्यानं सांगितलं मी दशरथ राजा आहे. श्रावण बाळानं सांगितलं दशरथ, अरे माझे आई बाप आंधळे आहेत, त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे, त्यांना फार तहान लागली होती, आम्ही काशी यात्रेला चाललो होतो, तहान लागली होती म्हणून त्यांना पाणी आणण्याकरता मी जंगलामध्ये आलो होतो. पण दशरथा तू मला बाण मारलास, माझे प्राण घेतलेस, आता मी मरणार आहे, पण मरण्यापूर्वी माझी एकच इच्छा पूर्ण कर, माझ्या तहानलेल्या आई बापाला पाणी नेऊन दे. आई बाबा करत करत त्या ठिकाणी श्रावण बाळानं आपला प्राण सोडला. आई बापाला मुलगा पाणी पाजायला राहिला का? नाही. मग त्या ठिकाणी श्रावण बाळाचा मृत्यू झाल्यानंतर दशरथानं तो कमंडलू भरला. जड पावलाने श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्यांनी हलकेच अंदाज घेतला समोरून कुणीतरी येते. डोळ्याने दोघंही अंध होते. विचारलं बाळा, अरे आमचे प्राण तहानेने व्याकुळ झाले, 2-3 तासापासून तुझी वाट बघतोय बाळा, अरे आमच्याशी काहीतरी बोल. बरं तुला राग आला का जंगलामध्ये पाठवल्याचा? हवं तर रागव, असा गप्प उभा राहू नको, काहीतरी बोल, पण गप्प उभा राहू नको. आणि मग त्यानं जड अंतकरणानं सांगितलं आई बाबा मी तुमचा श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. मग आमचा बाळ कुठं गेला? त्यानं सांगितलं अचानक माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. मुलगा गेला म्हटल्यावर आई बापाची काय अवस्था झाली असेल. आई बापानं एकाच आंबरडा फोडला, दशरथा अरे आमचा एकुलता एक मुलगा, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो.
त्याच्या जीवावर आम्ही या विश्वामध्ये फिरत होतो. अरे आमचा मुलगाच गेला, आमचा जगून फायदा तरी काय, आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा, मरते समय तुला एकच सांगू, ज्याप्रमाणे आम्ही पुत्रवियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्रवियोगानेच मरशील. आणि त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा श्रावण बाळ करत करत आपला प्राण सोडला. श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप दशरथाला लागला. आणि पुढे खरंच ज्या वेळेला दशरथ राजाचा मृत्यू झाला ना, त्या टायमाला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला निघून गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. बाप पाणी पाणी करत होता, पण बापाला पाणी पाजायला एकही मुलगा शिल्लक राहिला नव्हता. याला कारण का? दशरथ राजाचं कर्म. त्याचं कर्म कुठलं? तर श्रावण बाळाच्या आई बापाचा शाप. म्हणून कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही, तर त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं काय. म्हणून ज्याप्रमाणे कर्म केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे किती हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता चिंता. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे किती हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. नाही का, कर्माच्या तडाख्यामध्ये अनेक जण आले, अनेकांना जावं लागलं. त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाचं काय. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, तुमच्या आमच्या वाट्याला जो भोग आलाय, जे कर्म आले, जे दुःख आले, त्याचं दुःख न करता त्याचा भार तुम्ही देवावर घाला. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आलिया भोगासी असावे सादर, 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 आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, मग कृपा सिंधू निवारी साखरे, मग कृपा सिंधू निवारी साखरे. देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, मग कृपा सिंधू निवारी साखरे, मग कृपा सिंधू निवारी साखरे. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया. वा. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया. तुकोबाराय
म्हणतात आपल्या वाट्याला जो भोग आलाय, आपल्या वाट्याला जे कर्म आले त्याचं दुःख न बाळगता देवावरी भार घालून या. त्या भोगाचा भार तुम्ही भगवंतावर घाला. देव त्या ठिकाणी आपला भार देखील सहन करायला तयार आहे. पण कधी आपण जेव्हा त्याचं मनापासून चिंतन करू तेव्हा. म्हणून चिंतन, जीवनामध्ये चिंतन नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. या समाजामध्ये काही काही लोक असे आहेत, मरतात पण देवाचं नाव घ्यायला कधी तयार होत नाही. आणि मरते समय त्यांच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी भरलेल्या असतात. आयुष्यभर त्यांनी कधी कीर्तन भजन केले नाही, कधी ऐकले नाही. आणि मरते समय सुद्धा मग आम्ही मेल्यानंतर आमच्या मुलाचं कसं होईल, आमच्या नातवंडांचं कसं होईल याचा विचार करतात. आपण गेलो तरी आपल्यापासून कुणाचंच काही राहत नाही. तो आपल्या गैरसमज आहे, मी गेल्यावर कसं होईल. आपण जाऊन बघा, कुणाचंच काही राहत नाही. आपला तो गैरसमज आहे. पण महाराजांनी म्हटले तुम्ही मरते समय तुम्ही देवाचं चिंतन केलं पाहिजे, त्याला किंमत आहे. मग मरते समय तुमच्या देहामध्ये आमच्या संसाराचं कसं होईल, आमच्या मुलाबाळांचं कसं होईल, शेतीवाडीचं कसं होईल, हा विचार जर मनात असेल तर त्याच्यामुळे काय होते. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक म्हातारा मरणार आणि तेवढ्यात त्या म्हाताऱ्याची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर तो म्हातारा हाताच्या संकेताने फक्त असं असं करायचं आणि असं असं करायचं, असं असं करायचं आणि असं असं करायचं. सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतोय तरी काय, बाबाला झालंय तरी काय, बरं बोलता येत नाही. सगळ्या गावातली माणसं आली आणि एका माणसाने असा निष्कर्ष काढला, म्हणे कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती आहे ना ती पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नको आहे. मागच्या भिंतीत पैसा ठेवला म्हटल्यानंतर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. सगळी भिंत पाडली, 1 रुपया सुद्धा सापडला नाही. आता म्हाताऱ्याने विचार केला, माझी वाचा गेली, आता मी कधी मरेल कधी जगेल याची गॅरंटी नाही. आणि माझी मुलांनी घराला जेसीबी लावला, यांचं चाललंय तरी काय. म्हणून म्हातारा हाताच्या संकेताने परत असं असं करायचं आणि असं असं करायचं. म्हटले ह्या भिंतीत नसेल, दुसऱ्या भिंतीत असेल. घराची दुसरी भिंत जेसीबीनी पाडली. म्हातारा विचार करतोय, आता मी मरणार, या पोराने एवढा मोठा बंगला पाडायला लावलाय, चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा रडू लागले. रडून हाताच्या संकेताने उभं राहून अगदी असे असे करायचे आणि असे असे करायचे. म्हटली नक्कीच आपल्या बाबाने कुठेतरी लाखो रुपयाचा खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करताय पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हणे काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचा लाखो रुपयाचा खजिना, पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. म्हटले काय करावं काय करावं काय करावं. एका माणसाने सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या बाबाला बोलायला लावायचं असेल ना, आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. ती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. पण म्हटले थोडा खर्च आहे. म्हटले किती. म्हटले 50,000. म्हटले किरकोळ आहे. बाबाच्या लाखो रुपयाचा खजिना पैसे जर मिळत असतील तर 50,000 रुपये घालायला काय हरकत आहे. म्हटले त्या घरातल्या लोकांनी रोख कॅश 50,000 रुपये दिली. ती संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून हाताच्या संकेताने फक्त असं असं करतायत, असं असं करतायत. बाबा कुठं ठेवलं धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा. बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती गहू चाळायची चाळ्या नाही ना, ती शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, त्या 20 रुपयाच्या चाळणीकरती किती नुकसान केलं. याला कारण का, मरते समय तुमच्या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर भरल्या असतील तर तुम्हाला दुःख सहन करावं लागतं. कारण महाराजांनी म्हटले हा देह कोणाच्या ताब्यात आहे. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरिवीण, 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 कोण बोलविते
देखवी ऐक विवेक नारायण देखवी ऐक विवेक नारायण देखवी ऐक विवेक नारायण देखवी ऐक विवेक नारायण नारायण साले हे शरीर कुणाची आसक्ते कोण बोलविते हरिवीन माणसाचं शरीर कुणाच्या सत्तेने चालते कोण बोलविते हरिवीन तुम्हाला आम्हाला बोलवणारे भगवंत आहे तुमची आमची वाचा घालवणारे भगवंत आहे कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण डोळ्यानं जग दाखवणारा भगवंत आहे कानानं ऐकवणारा भगवंत आहे पायानं चालवणारा भगवंत आहे हातानं चांगलं वाईट काम करून घेणारा भगवंत आहे म्हणून तुकोबर आहे म्हणतात माणसाने एखाद्या टायमाला एखादं काम कमी करा पण तयाचे भजन चुकू नये त्या देवाचं भजन करणं मात्र माणसाने कधी चुकवायचं नाही आपण गेल्यानंतर आपण कितीही धन पैसा संपत्ती कमवली धन पैसा संपत्ती आपल्या बरोबर येणार नाही आपल्या बरोबर येणार आहे ते फक्त परमेश्वराचं एक नामचिंतन तुम्ही सांगाल कसं काय उदाहरण देऊन सांगेल एका गावात दोन भाऊ राहत होते एक आस्तिक दुसरा नास्तिक मोठा जो काही होता भजन पूजन कीर्तन पंढरीची वारी आळंदीची वारी त्र्यंबकेश्वरची वारी सगळ्या वाऱ्या तो करायचा छोटा जो काही होता दारू पिणं बियर पिणं गुटखा खाणं जुगार खेळणं एवढाच त्याला नाद होता असे बरेच भाऊ असतात इकडचं सांगत नाही आमच्या तिकडचं सांगते बरं का ही जी कंडिशन सांगितली ही बऱ्याच घरांमध्ये असते एक भाऊ वारकरी तर दुसरा दारुडा मग त्या मोठ्या भावाला वाटे सारे मी चांगल्या प्रकारे कीर्तन करतो भजन करतो आळंदी पंढरीची वारी करतो पण माझा छोटा भाऊ मात्र रस्त्यावर दारू पिऊन पडतो साहजिक लोक बोलणारे कीर्तन करतो जगाला शिकवतो आणि भावाला शिकवता येत नाही म्हणून त्याने त्याला सुधरवण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले मग शेवटी त्याने आपल्या घरी अनेक साधू संत मंडळी बोलवली आपल्या घरी एक भजनाचा आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाकरता अनेक वारकरी मंडळी संत मंडळी महाराज मंडळी एक चांगले साधू महात्मे आले त्यांनी विचारलं म्हटले काय रे आज तुझ्या घरी एवढा मोठा भजनाचा कार्यक्रम एवढे वारकरी आले संत महात्मे आलेत आणि तू एवढा नाराज का त्याने सांगितलं काय सांगू महाराज माझं दुर्दैव आज माझ्या घरी एवढी संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी कीर्तनकार टाळकरी पखवादे सगळेच आलेत पण माझा दुर्दैव का माझा छोटा भाऊ दारू पिऊन शेजारच्या रूम मध्ये पडलाय महाराज त्याला तुमच्या भाषेमध्ये परमार्थाबद्दल काहीतरी चार शब्द सांगा म्हणून महाराजांना वाटलं त्याला काहीतरी सांगावं म्हणून महाराज त्याच्या रूम कडे गेले हा रूम मध्ये दारू पिऊन पडला होता महाराज गेले दार ढकललं महाराजांना दारात पाहिल्याबरोबर म्हटला महाराज आमच्या घरी फुकटचं जेवलात ना माता निघा रस्त्याला आम्ही जेवून जाणार आहे काळजी करू नका थांबणार नाही महाराजांना राग आला महाराज आतमध्ये गेले आणि त्याला सांगितलं बाबा जेवलो मान्य आहे जाणार आहे पण जाण्यापूर्वी तो एकदा हरी म्हटला म्हणणार नाही एकदा हरी म्हटला एकदाच म्हटला नाही महाराज जन्माला आल्यापासून कधी देवाचं नाव घेतलं नाही आणि इथून पुढे सुद्धा घेणार नाही महाराजांना राग आला महाराज आतमध्ये गेले त्याला धरलं खाली पाडले त्याच्या छातीवर बसले आणि सांगितलं आता काय मी तुला दिवस उजाडल्याशिवाय सोडणार नाही दिवस उजाडला तरी चालेल पण हरी म्हटल्याशिवाय सोडणार नाही महाराज त्याच्या छातीवर बसले 2-3 तास झाले याने विचार केला अरे एकदा हरी म्हणण्याचा प्रश्न आहे म्हणजे महाराज उठतील रागाच्या भरात तो हरी बोलला महाराज उठले महाराजांनी सांगितलं तू हरी बोललाय पण हे हरी नाम कुठल्याही किमतीस विकू नको असं सांगून ते महाराज निघून गेले काही दिवसांनी हा मुलगा दारू प्यायचा बियर प्यायचा परिणाम याचा तरुणपणे मृत्यू झाला हा स्वर्गात गेला स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताने यमाकडे याच्या जीवनाची कॅसेट दिली याच्या कॅसेट मध्ये सगळ्या ठिकाणी लाल रंग फक्त एकाच ठिकाणी हिरवा रंग याचा अर्थ काय याचं संपूर्ण पाप आणि एकच पुण्य ते पुण्य कुठलं तर हा हरी म्हटला होता नीट ऐका बरं का स्वर्गामध्ये चित्रगुप्त नावाचा माणूस आहे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय काय करतो हे कशी व्हिडिओ शूटिंग करतात तशी आपली सगळी व्हिडिओ शूटिंग करून ठेवतो आणि वरती गेल्यावर सगळी बघायला मिळते तसं चित्रगुप्ताने यमाकडे याच्या जीवनाची कॅसेट दिली त्याच्या कॅसेट मध्ये एकच पुण्य बाकी सगळं पाप ते पुण्य कुठलं तर तो हरी म्हटला होता
स्वतः म्हटला होता का? एका महात्म्यानं अगदी जबरदस्तीने हरी म्हणायला सांगितलं, तेवढंच त्याचं पुण्य त्या कॅसेट मध्ये गेलं. त्याने यमाला प्रश्न विचारला, काय रे यमा, या हरिनामाची नेमकी किंमत तरी काय? यमानं सांगितलं, मला फक्त मृत्यू लोकातली माणसं आणायची न्यायची एवढंच माझं काम, मला देवाच्या नावाची किंमत माहित नाही. याने सांगितलं, मला हरिनामाची किंमत कळालीच पाहिजे. यम त्याला घेऊन इंद्राकडे गेला, विचारलं, इंद्रा एकदा हरी म्हटल्याची किंमत काय? इंद्राने सांगितलं, मला माहित नाही. इंद्र त्याला घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला, विचारलं, ब्रह्मदेवा एकदा हरी म्हटल्याची किंमत? ब्रह्मदेवाने सांगितलं, मला माहित नाही. ब्रह्मदेव त्याला घेऊन महादेवाकडे गेले, विचारलं, महादेवा एकदा हरी म्हटल्याची किंमत? सांगितलं, मी रात्रंदिवस हरी हरी म्हणतो, पण मला काय एकदा हरी म्हटल्याची किंमत माहित नाही. याने सांगितलं, मला हरी नामाची किंमत कळालीच पाहिजे, तसा मी स्वर्गामध्ये गप्प बसणारच नाही. शेवटी यम, इंद्र, ब्रह्मदेव, महादेव या 4 देवांनी एक पालखी तयार केली. त्याला पालखीमध्ये घातलं, आपल्या खांद्यावर घेतलं, डायरेक्ट वैकुंठात गेले आणि देवाला प्रश्न केला, काय रे देवा, तुझ्या नावाची एकदा नामचिंतन केल्याची किंमत तरी काय? देवाने सांगितलं, मलाच माझ्या नावाची एकदा नामचिंतन केल्याची किंमत माहित नाही, पण म्हणे विचार करा, हा मृत्यू लोकातला एक साधा आणि सगळ्यात पापी जीव, पण माझ्या नावाच्या किंमतीसाठी तुमच्या 4 देवाच्या खांद्यावर आला, माझ्या पायापर्यंत आला, हे याचं सगळ्यात मोठं पुण्य झालं. म्हणून तुम्ही काय करा, याला इथेच वैकुंठात जागा द्या. हरी किती वेळा म्हटला, जागा कुठे मिळाली? मग आपणही हरी म्हणणार ना? माऊली म्हणते, तो एकदा हरी बोलला, त्याला जागा वैकुंठात मिळाली. आपण जर रात्रंदिवस हरी हरी म्हटलो तर आपल्या पुण्याची तुलना कोणाही बरोबर होणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठाचा जो अभंग आहे, अभंग संपला की त्याचं ध्रुपद दिले का? तर आपल्याकडून ते परमेश्वराचं नामचिंतन झालं पाहिजे. बरं, तुम्हाला नाही हरिपाठाला जायला वेळ, महाराजांनी म्हटले, हा हरिपाठ नावाचा ग्रंथ संत महात्म्यांनी जो निर्माण केला, हा हरिपाठ नावाचा ग्रंथ, आणि याची कीर्ती जर आपण बघितली